स्वारगेट प्रकरणातील पीडितेची मागणी असतानाही सरकारी वकील म्हणून माझ्या नेमणुकीस मुख्यमंत्र्यांनी विरोध केला असा गौप्यस्फोट ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी केलाय। विशेष एकाच व्यक्तीला विशेष सरकारी वकील म्हणून सातत्याने नेमलं जातं आणि सरकारी वकील नेमण्यात सरकारकडून राजकारण केलं जात असल्याचा आरोपही असीम सरोदे यांनी केलाय। सांगलीत ज्येष्ठ वकील के.डी. शिंदे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात सरोदे बोलत होते। यावेळी असीम सरोदे यांनी सरकारवर चौफेर टीकास्त्र सोडत स्वारगेट बलात्कार प्रकरणात आपल्याला विशेष सरकारी वकील म्हणून नेमण्यास मुख्यमंत्र्यांनी कसा विरोध केला याचा उलगडा असीम सरोदे यांनी केलाय। स्वारगेट प्रकरणातील पीडितेचे मुख्यमंत्र्यांकडे माझ्या नावाबाबत रितसर मागणी केली होती, मात्र सरोदे सोडून कोणाचंही नाव सांगा त्यांची नेमणूक करू असं मुख्यमंत्र्यांनी त्या पीडितेला सांगत माझ्या नावाला विरोध केल्यास असीम सरोदे यांनी यावेळी बोलताना सांगितले। तर एकाच व्यक्तीला विशेष सरकारी वकील म्हणून सातत्याने नेमलं जातं, याबाबत नाराजी व्यक्त करत सरकारी वकील नेमण्यात सरकारकडून राजकारण केलं जात असल्याचा आरोपही असीम सरोदे यांनी केलाय। मी करीन, आम्ही जरूर त्याच्यासोबत काम करणार आहे, त्या मुलीची बाजू आम्ही मांडत राहणार आहे। पण विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याचं जे राजकारण आहे महाराष्ट्राने वाढवून ठेवलं आहे त्याच्याबद्दलचा मला आक्षेप। माझी नियुक्ती झाली नाही तर याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही। आम्ही त्या मुलीला मदत कशी करू शकतो आणि इथे जे वकील असेल त्यांना मला सांगायचं आहे की सर्वोच्च न्यायालयाने आता एक निर्णय दिलेला आहे की केवळ बघत बसणारे म्हणजे वर्किंग लॉयर म्हणून नाही तर तुम्ही त्या व्यक्तीतर्फे आर्ग्युमेंट सुद्धा करू शकता विक्टीमतर्फे, एवढे अधिकार सर्वोच्च न्यायालयाने आता दिलेले आहेत। जस्टिस नलावते कोल्हापूर त्यांच्यासमोर एक केस चालली होती औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये आणि त्याच्यात त्यांनी निर्णय दिला की एकाच व्यक्तीची नेमणूक महाराष्ट्रभर सगळीकडे विशेष सरकारी वकील म्हणून का करतात। आर पाटील गृहमंत्री होते तेव्हा मी त्यांना भेटलो होतो, तर त्यांनी सांगितलं ते व्यक्ती आमच्या डोक्यावरच बसले, कुठून पोलिसांकडून दबाव आणतात, लोकांचे मोर्चे काढून घेतात, आमचे यांची नेमणूक करा असं स्वतः सांगतात। कधीतरी याला आवाज दिला पाहिजे, म्हणून माझ्यासाठी हा प्रसंग महत्वाचा आहे। मी आजची तुम्ही तारीख पण लिहून ठेवा, मी तुम्हाला सांगतो की याच्यानंतर आपल्याला चित्र बदलायचं।